जळगाव जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी आज शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी पदभार स्वीकारला. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या हस्ते त्यांना पदभार देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. करिश्मा नायर जळगावात जिल्हा परिषदेत सीईओ म्हणून रुजू झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची मुंबई येथे अभियान संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या पदावर बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान शुक्रवारी सकाळी सुमारे 10:30 वाजता करिश्मा नायर यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील आपल्या दालनात पदभार स्वीकारताच कामकाजाला सुरुवात केली. पदभार स्वीकारल्यानंतर करिश्मा नायर यांनी तात्काळ जिल्हा परिषदेच्या नवीन व जुन्या अशा दोन्ही इमारतीतील सर्व विभागांना भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेतला. प्रत्येक विभागातील टेबलवर जाऊन अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधत त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली व कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक RS लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधरी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. दरम्यान नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या सक्रिय आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मॅम, नाशिकमध्ये आपण काम केल्यानंतर आता जळगावमध्ये आपण जिल्हा परिषद सीईओ म्हणून आज पदभार स्वीकारला. पहिल्या दिवशी ऍक्शन मोडवर राहून आपण सर्व विभागांच्या भेटी दिल्या. सर्व विभागांना काय सांगाल? नमस्कार, माझे नाम करिश्मा नायर आहे. मी आज जळगाव जिल्हा परिषदच्या सीईओ म्हणून रुजू झालेले आहे. तर आज पहिलाच दिवस होते. तर आपले खूप डिपार्टमेंट आहे वेगवेगळ्या मजल्यावर. तर आज मी सगळ्या कार्यालयामध्ये जाऊन भेटलेले आहे की आपले कर्मचारी कुठे काम करते, काय काय टेबलवर काय काय काम होते, आणि ह्याच्यानंतर दर डिपार्टमेंटचा एक डिटेल आढावा घेणार आहे की मागच्या वर्षी काय काय काम झालं, आता पुढच्या वर्षीसाठी काय प्लॅन आहे, आणि तसं एक आठवड्याभरात सगळे डिपार्टमेंटची संपूर्ण माहिती घेऊन पुढच्या जे काही ऍक्शन आहे आणि आपली ग्रामीण विकासासाठी काय काय मी योगदान करू शकते तसं करणार.